जेव्हा कधी सुट्टी असते, त्या दिवशी मात्र घरातील कामे ही दुपटीनेच पडलेली असतात, बरोबर ना? सगळ्यांच्या सोबत असंच होतं. आणि जेव्हा मला रोज स्कूल असतं, तेव्हा मी 9 वाजता सगळं आवरून रेडी झालेले असते. तर असंच असते माझं आणि घरी असलं की दुपारचा 1 कधी वाजतो ते सुद्धा समजत नाही. तर असू द्या चला. तर आजचं रुटीन शेअर करते. तर मग सर्व कामे आवरून झालेली होती. आता म्हणलं चला निवांत बसून कपड्यांच्या घड्या मारून घेऊ. तोपर्यंत लगेचच आमचे शिवांश राजे उठले. मग काय, लगेचच गेले त्याला आणायला, कारण तो खाली आणि एकटाच झोपलेला होता. मग काय, पटकन त्याला घेतलं आणि त्याचा मूड थोडासा स्पॉइल्डच होता बरं का. कारण झोपेतून उठल्यानंतर आमचा मूड काही एवढा ठीक नसतो. त्याला म्हणलं, "लाडू खा, तुझा मूड चांगला होईल." पण त्याला तो देखील खायचा नव्हता. मग काय, मीच खाऊन टाकला. त्यानंतर मग लगेचच त्याच्यासाठी मस्त असं वाटाणा टाकून मस्त असा भात बनवला आणि लगेच त्याने सुद्धा खाल्ला आणि सोबतच मी पण. आम्हा मायलेकांना खिचडी जास्तच आवडते. त्यानंतर मग छान असं आवरलं आणि कुठे नाही बरं का, इथल्या इथंच जायचं होतं आणि मग काय मायलेकं निघालो. आमचं पोरगं बघा कसं लुटू-लुटू चालतंय. त्यानंतर मग मैत्रिणीकडे गेले आणि तिथून आम्ही दोघीजणी स्टेशनरीमध्ये जाणार होतो. कारण आता संक्रांत आहे म्हणल्यावर थोडी फार शॉपिंग तर करणारच. तर सकाळी हे मामा आलेले होते बरं का आणि ते आले आणि त्यांच्याकडून मी काही घेतलं नाही असं कधी शक्यच नाही.